अनंत तरेंचं ऐकायला हवं होतं, आता पश्चाताप होते. उद्धव ठाकरेंकडून अनंत तरेंच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय. दिवाळीत महिषासुराला मारल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात ठाण्यात उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर जहरी टीका केली. योगेश कोळी लिखित अनंत प्रकाश आकाश पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा संपन्न झाला. की काही जण प्रामाणिकपणाने निष्ठेने सांगत असतात आणि अशी भोवताली गर्दी असते की आपल्याला कळते की हा माणूस खरा आहे. पण निष्ठेची मुखवटे लावलेली माणसं आपल्या आजूबाजूला एवढा वेळा घालून बसतात की नाही म्हटलं तरी थोडंसं नकळत दुर्लक्ष होतं. आणि आता मला एक नाही म्हटलं तरी पश्चाताप होतोय की तेव्हाच जर का अनंत तर यांचं ऐकलं असतं तर आता जरा कुठे गळ्याशी येत आहे म्हटल्यानंतर अमित शहाच्या चरणी घाणीन लोटांगण करून वाचवा म्हणून हंबरडा फोडणारी माणसं दिसली नसती. की तुमची सगळी आयुध काढलेत, आता कशी लढता बोला. बस तुझ्या आशीर्वादाचं आयुध आमच्याकडे साठी पुरेसे आहे. त्या आशीर्वादाच्या आयुधावरती आम्ही पराक्रमाची शर्त करून आता दिवाळी येते, महिषासूर मारल्याशिवाय राहत नाही हे आपण आपल्याला दाखवून द्यायचंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.